Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the germination test. Germination test. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 9 मध्ये आपण जर्मिनेशन टेस्ट बघितलं. वेगवेगळ्या पद्धतीनं जर्मिनेशन पर्सेंटेज कसं बघितलं जातं हे प्रॅक्टिकली आपण बघितलं, प्रोसिजरली आपण बघितलं आणि त्याचे व्यवस्थित फोटोसुद्धा बघितले. देन नेक्स्ट लेक्चर नंबर 10 जर्मिनेशन इन सँड ऑर सॉईल प्रोसिजरली. आता सँड आणि सॉईलमध्ये कशा पद्धतीनं उगवण क्षमता बघितली जाते ते प्रोसिजरली आपण बघायचं आहे. टेक अर्धन ऑर प्लास्टिक पॉट्स फिल्ड विथ सँड ऑर सॉईल. तर एखादी अर्धन पॉट आहे ना, मातीचं भांडार जे आहे किंवा प्लास्टिक पॉट्स, तर या पॉट्समध्ये माती किंवा वाळू भरून घ्यायची. ॲड वॉटर टू ऑब्टेन सफिशियंट मॉइश्चर इन सॉईल ऑर सँड. तर जे काही सॉईल आणि सँड तुम्ही वापरत आहोत ते व्यवस्थित त्याला ओलं करून घ्यायचं. देन put the seed of variety to be tested at appropriate depth with proper spacing. त्या पॉटमध्ये व्यवस्थित ज्या व्हेरायटीचं जर्मिनेशन पर्सेंटेज आपण बघत आहोत व्यवस्थित अंतराने ते बियाणं लावायचं. कवर द सीड विथ सॉईल ऑर सँड अँड गिव्ह वॉटर ऑफ नेसेसरी अँड पुट देम इन जर्मिनेटर ॲट अप्रोप्रिएट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग त्याला व्यवस्थित बियाला झाकून घ्यायचं आणि त्याला जेवढं ओलावा पाहिजे तेवढं ओलावा द्यायचं आणि ते जिथं जर्मिनेटर तिथं ठेवायचं की जेणेकरून तापमान कॉन्स्टंट राहील अशा ठिकाणी ठेवायचं. देन इव्हॅल्युएशन ऑफ सीडलिंग आफ्टर जर्मिनेशन. आतापर्यंत आपण प्रोसिजरली बघितलं की कशा पद्धतीने जर्मिनेशन टेस्ट करता येतं. आता आपण इव्हॅल्युएशन त्याचं मूल्यांकन करू लागलो. आपण इव्हॅल्युएशन ऑफ सीडलिंग आफ्टर जर्मिनेशन, जर्मिनेशन झाल्यानंतर कसं मूल्यांकन करायचं, त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं ते प्रोसिजरली आपण बघत आहोत. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रॉम द जर्मिनेटेड सीड अँड रिपोर्ट द रिझल्ट. मग जर्मिनेशन झालेलं जे आहे ते जर्मिनेशन झालेलं बियाणं व्यवस्थित आपण कशा पद्धतीनं इव्हॅल्युएशन करायचं ते आपण इथं बघणार आहोत. नॉर्मल सीडलिंग, seedlings which shows the capacity for continued development into normal plants when grown in good quality soil. Good quality soil. तर नॉर्मल सीडलिंग मध्ये सीडलिंग which shows the capacity for continued development into normal plants when grown in good quality soil. तर नॉर्मल सीडलिंग तर कशा पद्धतीनं बघायला पाहिजे, तर सीडलिंग्स विच शोज द कॅपॅसिटी फॉर कंटिन्यू डेव्हलपमेंट इन टू नॉर्मल प्लांट्स वेन ग्रोन इन गुड क्वालिटी सीड. तर नॉर्मल सीडलिंग जे आहे इतरापेक्षा हेल्दी वेल्दी दिसतं तर तो नॉर्मल सीडलिंग असणार आहे आणि तो गुड क्वालिटीच असणार आहे. ॲबनॉर्मल सीडलिंग which do not show the capacity for continued development. मग ॲबनॉर्मल म्हटलं की थोडं वापून निघणार, नंतर ते ग्रोथ थांबणार त्याची. तर सीडलिंग which do not show the capacity for continued development into normal plants when grown in good quality soil under favorable condition of water supply, temperature and light. तर त्याला व्यवस्थित पाणी मिळालं नसेल, तापमान, लाईट. प्लांट्स वेन ग्रोन इन गुड क्वालिटी सॉईल अंडर फेवरेबल कंडिशन ऑफ वॉटर सप्लाय, टेम्परेचर अँड लाईट. तर या पद्धतीनं त्याला सगळं काही मिळाल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित ग्रो झालेला नसेल तर तो ॲबनॉर्मल सीडलिंग. फॉलोइंग सीडलिंग्स मे बी ट्रीटेड ॲज अ ॲबनॉर्मल सीडलिंग. मग असं जे ॲबनॉर्मल सीडलिंग असेल तर त्यासाठी ते ॲबनॉर्मल सीडलिंग होऊ नये यासाठी आपण काय करावं लागणार, कोणती ट्रीटमेंट करायची आहे. तर फर्स्ट
seedlings without cotyledons, constriction, split, cracks and lesions. मग विदाउट seedlings without cotyledons, constriction, split, crack and lesion. मग तो ॲबनॉर्मल सीडलिंग मध्ये का असतं, तर विदाउट कॉटेलिडन असणार, सीडलिंग विदाउट प्रायमरी रूट है ना, प्रायमरी रूट राहणार नाही त्याला, सीडलिंग हॅव्हिंग स्टंटेड रूट, मग त्याचे रूट स्टंटेड ग्रो झालेले दिसणार, अँड प्ल्युमल्स वर कॉलेप्टाईल विदाउट प्रायमरी ल्यूज असं दिसणार, सीडलिंग्स विथ डिकेड असेन्शियल स्ट्रक्चर अँड डिस्कलरेशन. हे ॲबनॉर्मल सीडलिंगचे या पद्धतीनं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळणार. तर हे गुणधर्म त्याच्यामध्ये बघायला मिळणार आपल्याला. तर तो ॲबनॉर्मल सीडलिंग, तर असं सीडलिंग आपण पेरणीसाठी वापरायचं नसतं. तर हे ॲबनॉर्मल सीडलिंगचे कॅरेक्टर बघितले आपण. अनजर्मिनेटेड सीड, आता जे अनजर्मिनेटेड सीड कोणते, इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग सीड. फर्स्ट हार्ड सीड, त्यामध्ये काही सीड कसे असणार, हार्ड सीड असणार, ते वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं नसणार, स्वेलन झालेलं नसणार. द सीड्स बिलॉंगिंग टू लेगुमिनोसा अँड माल्वेसियस फॅमिली विच रिमेन हार्ड बिकम दे हॅव नॉट ॲब्सॉर्ब वॉटर ड्यू टू impermeable seed coat are called hard seed. तर हार्ड सीड म्हटल्यानंतर पाणी ॲब्सॉर्ब केलेलं नसणार आहे ना, तर तो हार्ड राहणार आहे, तर तो एक अनजर्मिनेटेड असणार आहे सीड, ते उगवून झालेलं नसणार आहे. पहिलं प्रकार अनजर्मिनेटेड सीडमधलं हार्ड सीड असणार आहे. तर लेग्युमिनसमध्ये जे काही शेंगवर्गीय पिके, बरेच वेळा आपण मटकी वगैरे खाताना एकदम आपल्याला कधी बियाणं एकदम काळकण असं दातामध्ये येतं बघा, आहे ना. आपण जे काय खातो, उसळ खातो की नाही आपण, उसळ बनवून, तर त्या अगोदर जर्मिनेशन केलेलं असतं ना बियाणं, पण काही बियाणं त्याच्यामध्ये जर्मिनेट झालेलं नसतात, हार्ड असतात, आणि ते एखादी असतं, आणि ते आपण खाताना उसळ दातामध्ये एकदम काळकण असं आपल्याला येतं आहे ना, तर ते असतं हार्ड सीड, अनजर्मिनेट झालेलं आहे ना. बरेच वेळा तुमच्या तोंडामध्ये आलं असेल तसं हार्ड सीड, तर तो हार्ड सीड अनजर्मिनेटेड झालेलं, तर तो पाणी ॲब्सॉर्ब करू शकत नाही. तर या पद्धतीनं आपण ऑब्झर्वेशन करायचं. तर हे नॉर्मल सीड दिसत आहेत, हे ॲबनॉर्मल सीड दिसत आहेत आहे ना, तर अशा पद्धतीने हे दिसणार आपल्याला. हे हार्ड सीड बघा, हे थोडं जर्मिनेट झालेले, हे चांगलं नॉर्मल सीड, काही ॲबनॉर्मल सीड, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करावं लागणार आहे. देन फ्रेश अनजर्मिनेटेड सीड, सीड्स अदर दॅन हार्ड सीड विच डू नॉट जर्मिनेट इवन आफ्टर, सीड्स अदर दॅन हार्ड सीड which do not germinate even after appropriate treatment for breaking dormancy are classified as fresh ungerminated seed. आता फ्रेश असतं अनजर्मिनेटेड, दुसरं टाईप काय केलं आपण, अनजर्मिनेटेड म्हटलं फ्रेश आहे ना, तर तो हार्ड सीड वी डू नॉट जर्मिनेट इवन आफ्टर appropriate treatment for breaking dormancy are classified as फ्रेश अनजर्मिनेटेड सीड. नंतर डेड सीड, सीड्स ॲट द एंड ऑफ टेस्ट पिरियड आर आयदर हार्ड नॉर फ्रेश अँड हॅव नॉट प्रोड्यूस सीडलिंग, क्लासिफाईड ॲज अ डेड सीड, क्लासिफाईड ॲज अ डेड सीड. तर या पद्धतीनं हे डेड सीड आपल्याला बघायला मिळणार, त्यामध्ये त्याचं डेड सीडमध्ये आपण क्लासिफाय करणार. नेक्स्ट फिजिकल प्युरिटी टेस्ट बघूया आपण. मूल्यांकन झालं, आता फिजिकल प्युरिटी टेस्ट. तर फिजिकल प्युरिटी टेस्टमध्ये आपण इतर पिकाचं बी म्हणा, तणाचं बी म्हणा, वाळू म्हणा, सँड म्हणा, काडी कचरा म्हणा, हे त्यामध्ये ॲडमिक्चर असतं, तर ते साफ करणे, वेगळं करणे, त्याच्यासाठी काही असं टेस्टिंग राहत नाही, हे आपल्याला हाताने करावं लागणार आहे ना. तर हे फिजिकल प्युरिटी टेस्ट.
द प्युरिटी टेस्ट इज डन विथ फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स. याचे ऑब्जेक्टिव्स काय? टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ सॅम्पल बाय डिवाइडिंग each sample into 4 component, namely pure seed पहिलं कंपोनंट, अदर क्रॉप सीड हे पीक सोडून बाकी पिकाचं, वीड अँड इनर मॅटर, अँड टू जज द क्वालिटी ऑफ सीड सॅम्पल ऑन द बेसिस ऑफ proportion of pure seed and other component as per prescribed norms of SCA. तर या नॉर्म्समधून त्या फिजिकल प्युरिटी टेस्टचं किती मिनिमम प्युरिटी असायला पाहिजे यानुसार टू आयडेंटिफाय ॲडजस्टेबल सीड, टू आयडेंटिफाय ऑब्जेक्शनेबल वीड सीड अँड अदर क्रॉप सीड फाउंड इन सॅम्पल अँड टू गिव देम बॉटॅनिकल नेम्स. बॉटॅनिकल नेम्स त्यामध्ये ऑब्जेक्शनेबल जे वीड असतं ते कोणतं वीड आहे, त्याचं बॉटनिकल नेम काय हे आपल्याला डिटेक्ट करणं आवश्यक आहे. टू डिटरमाइन इलिजिबिलिटी ऑफ सीड सॅम्पल फॉर सीड सर्टिफिकेशन. मग त्या इलिजिबिलिटी आहे की नाही, सर्टिफाय करायचं की नाही त्याच्या फिजिकल प्युरिटीनुसार. टू गेट द प्युअर सीड फॉर फर्दर सीड टेस्ट लाईक जर्मिनेशन. टू गेट द प्युअर सीड फॉर फर्दर seed test like germination. To get the pure seed for further seed test like germination, the next procedure, that is the working sample of desired weight is prepared. Use seed blower if seed sample is chaff or grass species after adjusting air flow. तर फिजिकल प्युरिटी कशा पद्धतीने बघायचं त्याची प्रोसिजर आपण बघत आहोत. द वर्किंग सॅम्पल ऑफ डिझायर्ड वेट इज प्रेपर्ड. तर त्याचं वजन करून घ्यायचं. यूज सीड ब्लोअर इफ सीड सॅम्पल इज चाप ऑर ग्रास स्पेसीज आफ्टर ॲडजस्टिंग एअर फ्लो. मग त्या सगळ्यात अगोदर त्याला साफ म्हणजे वारा द्यायचं, त्यामधून जे काही पिकाचं चाप वगैरे असेल, पालापाचोळा असेल ते वेगळं होणार. मग त्याचं वेट करायचं व्यवस्थित. प्लेस द वर्किंग सॅम्पल ऑन अ बोर्ड ऑर ग्लास प्लेट अँड विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. मग आता त्याला बोर्डवर घ्यायचं, ग्लास प्लेट असतं, टेबल असतं, त्या टेबलवर ते सॅम्पल आच्छादन करायचं फोर्सेपनं व्यवस्थित. त्याला आता प्युअर सीड कोणतं आहे त्याच्यापासनं अदर क्रॉप सीड, नंतर वीड सीड, त्यामध्ये ग्रॅव्हल सँड वगैरे ते वेगळं करत राहायचं. फोरसेप, निडल अँड मॅग्निफायर सेपरेट आउट द सीड सॅम्पल इन टू फॉलोइंग कंपोनंट. तर प्युअर सीड वेगळं, अदर क्रॉप सीड वेगळं, इनर मॅटर अँड वीड सीड हे वेगळं करायचं. आफ्टर कंप्लीट सेपरेशन ऑफ कंपाउंडंट्स ऑफ सॅम्पल, रिटेन द प्युअर सीड ऑन प्युरिटी work board for rechecking. After rechecking the pure seed, separate other seed and inner matter. त्या पद्धतीने ते वेगळं करायचं. वेट द ईच ऑफ द 3 कंपोनंट्स. आता हे 3 कंपोनंट जे आहे अदर क्रॉप सीड, इनर मॅटर आणि वीड सीड हे वजन करून घ्यायचं. वेट ऑफ वर्किंग सॅम्पल ग्रॅममध्ये. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ ईच कंपोनंट ऑन द बेसिस ऑफ द sum of weight of the component and not on the basis of the original working sample. Not on the basis of the original working sample. त्याचं मिळलं आहे कोणतं, आता जे सगळं वेगळं करून जे निघालेलं आहे प्युअर सीड त्याबरोबर पर्सेंटेज काढायचं. द सम टोटल ऑफ पर्सेंट ऑफ ऑल कंपाउंडंट शुड बी 100 ना, त्याला मल्टिप्लाय करायचं. If percentage of seed of any other crop species or weed together is more than 0.1%, or if the number of seed is more than 20, separate out all seed of that species from working sample as well as submitted sample. या पद्धतीने त्याचं
फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळं जे जे अदर क्रॉप सीड आहे त्याचं फिगर जे आहे नंबर ते ठेवायचं, त्याचं पर्सेंटेज निघतं. इनर मॅटर ठेवायचं त्याचं पर्सेंट निघतं. वीट सीडचं ठेवायचं त्याचं पर्सेंटेज मिळतं. तर हे व्यवस्थित लेबलवर मेन्शन करायला पाहिजे. या पद्धतीनं आपण फिजिकल प्युरिटी बघतो. बोर्ड घ्यायचं उजीळ पूर्ण आणि व्यवस्थित कोणकोणतं आहेत. 4 घटक आहे, 4 घटकापैकी 3 घटक वेगळे करायचे आणि ते मुख्य 1 घटक तिथं प्युअर सीडचं ते वेगळंच राहणार. नेक्स्ट या पद्धतीनं बोर्डवर आहे ना काय काय फोरसेप, निडल आणि ते भिंग वापरायचं आहे ना बारीक बघण्यासाठी. या पद्धतीनं फिजिकल प्युरिटी टेस्ट केली जाते. त्यामध्ये ब्रोकन सीड किती आहे काय आहे सगळं असं काढायचं आहे. तर व्यवस्थित आपण फिजिकल प्युरिटी टेस्ट बघितलं विद्यार्थी मित्रांनो. तर इथं आपण थांबूया. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.